वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आपला तिसरा अध्याय संपला होता. दुसरा अध्याय हा ज्ञानयोगाचा होता. सांख्ययोग म्हणून नाव आहे, पण ते ज्ञानयोगाचं सगळं वर्णन होतं. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे, त्याचं नाव होतं. आता ह्या अध्यायाला त्यांनी हे दोन्ही एकत्र दिलं आहे, ज्ञान कर्मयोग म्हणून. आता तेच त्याचं तपशील त्यावर विवेचनच भगवंतांचं पुढे चालू आहे. आता भगवंतांनी ज्ञानयोग कर्मयोग सांगितला मागच्या अर्जुनाला, पण त्याच्यात पुन्हा आणखीन थोडं सांगतायत. या ज्ञानयोग कर्मयोगाचं महत्व काय आहे, हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे. आपल्याला एखादी गोष्टीचं महत्व पटून द्यायचं असलं की आपण काही तसे संदर्भ देतो, जुने ते रामायणात लिहिलेलं आहे, महाभारतात लिहिलेलं आहे, मग लोकांना पटतं. तसं भगवंत पण अर्जुनाला समजून देत आहेत. पहिला श्लोक आहे, श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवाहनमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोविक्ष्वा कवे ब्रवीत. आता इथे विवस्वान शब्द वापरलाय, विवस्वते जे वापरलंय ते, तर विवस्वान हे सूर्याचं नाव आहे. त्यामुळे तो जर विवस्वान म्हणजे सूर्य असा अर्थ घेतला तर इथे श्लोकावरचा अर्थ असा होतो, जे भगवंत सांगतायत की हा अविनाशी योग. पण साधारण भगवंताने योग शब्द जो वापरला निष्काम कर्मयोग या अर्थानेच वापरलेला आहे सगळीकडे. तेव्हा हे निष्काम कर्मयोगाचंच विवेचन चाललेलं आहे. म्हणजे हा अविनाशिक योग सूर्याला सांगितला, असा सगळ्याच लोकांनी हा अर्थ असा लावलेला आहे. मग सूर्याने तो आपला पुत्र मनू याला सांगितलं. हे पण ती परंपरा दिली आहे सृष्टीच्या सुरुवातीपासूनची. मग मनूने त्याचा मुलगा राजा इक्ष्वाकू त्याला सांगितला. आणखीन पुढे परंपरा ती पुढच्या श्लोकात आहे. इथे या श्लोकामध्ये एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता विवस्वान म्हणजे सूर्य असं मानलं तर सूर्य आपल्याला माहिती आहे की सगळ्या तारा आहे, आणि सूर्यमाला ही त्याचे ग्रह आहेत, त्याच्यापासून निर्माण झालेले. नाही ते पुत्र आहेत असं म्हणता येऊ शकेल, पण मग हे सगळे स्थूल रूप झालं ना. पण मग या ठिकाणी त्याचा मनू हा त्याचा पुत्र सांगितला आहे, मनूचा मुलगा इक्ष्वाकू राजा सांगितलेला आहे. त्यामुळे हे संदर्भ कसे जोडायचे हा प्रश्न येतो. पण सगळ्यांनी सांगितले, सूर्याला सांगितलं, सूर्याने त्याच्या मुलाला मनूला सांगितलं, म्हणून त्याच्या मुलाला इक्ष्वाकूला सांगितलं. आता सूर्य तारा आहे, तर आता आज आहे तसं त्यावेळेला पण तोच तारा होता ना 5,500 वर्षापूर्वी. मग हे कसं असेल. पण पुढच्या 1-2 श्लोकांचा रेफरन्स घेतलं लक्षात येते की विवस्वान नावाचा एक राजा असावा, मोठा महान राजा, महर्षी. कारण पुढे त्यांनी महर्षी शब्द वापरलाच आहे. मग त्याला सांगितलं, मग त्याचा मुलगा राजाचा मुलगा ठीक आहे ना, मग मनूचा मुलगा पण ठीक आहे. म्हणजे हा परंपरा लक्षात येते. ते माझ्या दृष्टीने विवस्वान हा एक मोठा महर्षी होता, महान राजा होता, आणि त्याला भगवंतांनी सांगितलं. त्यांनी त्याच्या मुलाला सांगितलं मनू म्हणून, म्हणून त्याच्या मुलाचं नाव. त्याचा मुलगा पुन्हा इक्ष्वाकू, तोही राजर्षी म्हणून शब्द वापरला या ठिकाणी त्याला, राजा इक्ष्वाकू. म्हणजे काय, राजर्षी म्हणजे तो राजा असून ऋषीसारखा वागतो, तो सर्वसंपन्न राजा म्हणजे. पण ऋषी म्हणजे काय, सर्वसंग परित्याग. तो राजा आहे म्हणून राज्यकारभार करतो, प्रजेचं कल्याण करण्यात अनेक गोष्टी करतो, पण सगळ्यात पुढे अडकलेला नाही, सगळ्यात मुक्त असलेला आहे, म्हणून त्याला राजर्षी म्हटलं जाते. पण असं मी सांगितलं म्हणून भगवंत त्यात परंपरा सांगतात की इतक्या जुन्या काळापासून योग आलेला आहे, आणि मी इतक्या जुन्या काळात सांगितलं आहे त्याच्या मुलाला, आणि असं करत पुढे परंपरेने आलेला आहे आणखीन तो. म्हणून पुढच्या श्लोकात पण थोडा संदर्भ ते देत आहेत भगवंत या ठिकाणी. दुसरा श्लोक आहे, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः काले नेह महता योगो नष्ट परंतप. परंतप हे अर्जुनाचं नाव आहे. दुसऱ्याला ताप देणारा, ह्या सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता अर्जुन. त्या अर्जुन सगळ्यांना ताप द्यायचा, म्हणून त्याला परंतप शब्द वापरला की हे अर्जुना. ते काय म्हणतात, एवं परंपरा प्राप्तम, असा परंपरेने प्राप्त झालेला योग.
म्हणजे भगवंत मी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला सांगितलं, म्हणून त्याच्या मुलाला सांगितलं, असं अशा पद्धतीने पुढे आलेला योग जो आहे तो राजर्षय म्हणजे राजर्षयांच्या माध्यमातून पुढे आला. म्हणून ते राजर्षी शब्द आला. राजा ऋषी म्हणजे राजर्षी, म्हणजे राजा असून ऋषीसारखा राहतो त्याच्या भावनेने. सगळं ऐश्वर्य संपन्न आहे पण अलिप्त आहे सगळ्यापासून. अशा अनेक राजर्षी लोकांच्या माध्यमातून तो पुढे आला योग. पण तो नंतर म्हणतो तसं काले नेह नष्टापर्यंत, की हा योग हळूहळू पुढे लुप्त झाला. सुरुवातीला योग होता, लोक आचरण करत होते परंपरागत, पण एवं पराप्राप्त म्हटलंय, एवं परंपरा प्राप्त, परंपरेतनं पुढे आलेला. पण काही दिवसांनी हळूहळू लोकांचं आचरणात आणणं कमी होत गेलं आणि तो लुप्त झाला असं भगवंत या ठिकाणी म्हणतात, की तो लुप्त झालेला आहे. तिसरा श्लोक घेऊ आपण जरा, म्हणजे थोडं लक्षात येईल. एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखाच इति रहस्यम येतदुत्तम. या ठिकाणी भगवंत अर्जुना म्हणजे तू माझा भक्त आहेस. कारण दुसऱ्या अध्यायात अर्जुन म्हणला होता ना, शिष्यस्तेयम साधी माम त्वम प्रपन्न, मी तुमचा शिष्य आहे म्हणून इथे त्याला ते भक्तच म्हणते, तू माझा भक्त आहेस. माझ्या आणि तुझ्यामध्ये भक्त आणि ईश्वर असं नातं आहे, आणि पण सखा पण आहे. आणि दोन्ही समवयस्क होते. अर्जुन आणि कृष्णाचं वय सारखंच होतं साधारण. त्यामुळे माझा सखा पण आहेस तू माझा भक्त पण आहे, सखा पण आहे, म्हणून मी तुला हा योग सांगितलं असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आणि पुन्हा तो योग कसं पुरातन सांगितलंय, पुरातन म्हणजे अतिप्राचीन, इतक्या वर्षांनी चाललं. म्हणजे याचा अर्थ योगाला किती महत्व आहे ते भगवंत पटवून देत आहेत, की विवस्वांपासून चालत आलेला आहे. विवस्वान, मनु, इक्ष्वाकू वगैरे पासून इतक्या परंपरेत आलेला आहे, आणि अखंड परंपरेतून आलेला योग आहे. मध्ये थोडासा नष्ट झाला होता, पण मग तो मी आता तुला सांगतोय. आणि मग तो योग असा उत्तम आहे आणि रहस्यमय आहे. रहस्यमय याचा अर्थ आहे की चटकन कोणाला समजणारा नाही. अगदीच काही त्यात रहस्य लपलेलं अशातला भाग नाहीये. रहस्य असं चटकन न समजणार आहे सर्वसामान्य लोकांना. आणि असा योग मी तुला सांगितलेला आहे. आणि परत तो गुप्त ठेवा, आता ही एक शब्दरचना अनेक वाङ्मयात वापरते, की गुप्त ठेवा, गुप्त ठेवा, गुप्त ठेवा. असं सगळ्यांनी गुप्त ठेवलं असं आतापर्यंत कळत नसतं आपल्याला. त्या शब्दार्थाने ते काही गुप्त ठेवा असा अर्थ होत नाही तिथे. पण अथर्वशीत म्हणलं एवं अथर्व शिष्यम अशिष्याय न देयम, इथं आपल्या लक्षात येतं अशिष्य आहे, म्हणजे शिष्य नाहीये, शिष्याच्या पातळीवर नाहीये. शिष्य म्हणजे कसं, शिष्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव असते, तो गुरुकडे विनंती करतो की मला ज्ञान द्या म्हणून ज्ञानाची मागणी करतो, असा आहे शिष्य. जो असा शिष्य नाहीये, थोडक्यात ज्याला श्रद्धा नाहीये, त्याला देऊ नये. या ठिकाणी गुप्तचा अर्थ येऊ शकतो, की वाटेला येऱ्या गबाळ्याला देऊ नये, योग्य त्या शिष्याला द्यायला हरकत नाही, हा त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. अनेक ग्रंथामध्ये हे ज्ञान गुप्त ठेवा, आणि भगवंताने याच्यात 2-3 वेळा म्हणलं हे सगळं गुप्त आहे, गुप्त आहे म्हणून. पण नंतर भगवंतच म्हणतात की ही भगवद्गीता जो ऐकेल त्याचं पण उद्धार होईल. म्हणजे मग तिथे गुप्ततेचा कुठे प्रश्न आला. आणि म्हणून आपण ज्या अर्थाने गुप्त वापरतो त्या अर्थाने शब्द नाही. गुप्त याचा अर्थ येऱ्या गबाळ्याला कोणालाही देऊ नका, योग्य त्या माणसाला तो द्या, म्हणजे तो त्याचा सांभाळेल, त्याचा उपयोग करेल आणि त्याचं कल्याण होईल. त्याची श्रद्धा नाहीये, काही नाही, त्या देऊन उपयोग काय त्याचा, तो त्याच्यावर टीका करत बसेल. अशा अर्थाने भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की तो रहस्यमय, म्हणजे कसं की काळजीपूर्वक त्याचं ज्ञान वापरलंही पाहिजे आणि योग्य त्या शिष्याला दिलंही पाहिजे. अशा रीतीने भगवंतांनी हे जे योग आहेत त्याचं महत्व सांगितलेलं आहे अर्जुनाला. आता पुढे आपला 4था अध्याय सुरू झालेला आहे. आणि भगवंतांनी पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगितलं अर्जुनाला की हा मी विवस्वतः पहिल्यांदा सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा कल्पाच्या प्रारंभी सगळं ब्रह्मांड सुरू व्हायचं होतं, विश्व त्याच्या आधी. मग त्याने तो त्याच्या मुलाला सांगितला, मनुने त्याच्या मुलाला इक्ष्वाकुला सांगितलं, अशी ती परंपरा सांगितली भगवंतांनी सांगितली.
आता विवस्वताचा कालावधी हजारो वर्षापूर्वीचा आहे, सर्गाच्या प्रारंभीचा आहे तो सगळा. त्या अर्जुनाला प्रश्न पडला की एवढ्या पुरातन असलेल्या विवस्वताला भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने कसं काय योग सांगितलं. आणि श्रीकृष्ण समवयस्क होते अर्जुनाच्या. त्या अर्जुनाला श्रीकृष्णांचा जन्म माहित होता. तर मग पुढच्या श्लोकात अर्जुन विचारते भगवंताला, अर्जुन वाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद् द्विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवान. तो म्हणते की तुमचा जन्म तर अलीकडचा आहे, माझ्या बरोबरचाच आहे. आणि विवस्वताचा जन्म, या ठिकाणी पुन्हा सूर्य आणि विवस्वत हा नेहमीच प्रश्न आहेच. भगवद्गीतेचा शब्द विवस्वत असा आहे. बऱ्याच वेळा अर्थ सांगणाऱ्या भाषांतरकारांनी टीकाकारांनी सूर्य म्हणून घेतलेला आहे. पण सूर्याला योग सांगून सूर्याच्या मुलाला कसं होईल ते काय पटत नाही. कारण विवस्वत नावाचा राजर्षी होता असं म्हणायचं आपण, आणि त्याला सांगितलं मग त्याने त्याच्या मुलाला असं होऊ शकतं. त्यामुळे अर्जुन म्हणतोच की विवस्वताचा जन्म तर फार पूर्वीचा आहे, कल्पारंभी झालेला आहे, आणि तुमचा आत्ताच आहे. मग तुम्ही त्याला कसं काय योग सांगितलं. हा अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे, आपल्यालाही पडणारच. आणि मग म्हणून कुतूहल म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. त्याने काही श्रीकृष्णाची परीक्षा घ्यायची असा उद्देश नव्हता. आणि भगवंताने आधी या श्लोकात सांगितलं ना, उपदेशांती तत्व परिप्रश्नेन सेवया म्हणतो की प्रश्न विचारामुळे तुम्हाला तज्ञांकडे उत्तर मिळतील. म्हणून अर्जुन प्रश्न विचारते, तुम्ही तुमचा जन्म आत्ताचा असताना इतक्या पुराण्या जुन्या विवस्वताला तुम्ही कसा काय योग सांगितला. आणि मग त्या ठिकाणी भगवंत खुलासा करतात, तो महत्वाचा आपल्या लक्षात सुद्धा. भगवान म्हणतात, श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जन तान अहम वेद सर्वाणी नत्वम वेत्त पर्यंत. भगवंत म्हणतात की तुझा आणि माझा दोघांच्या बद्दल बोलतात की आतापर्यंत अनेक जन्म झाले म्हणतात. तुझे पण अनेक जन्म झालेत, माझे पण अनेक जन्म झालेत, पण माझे झालेले जन्म माझ्या लक्षात आहे, तुझे झालेले जन्म तुझ्या लक्षात नाहीत, तुला माहित नाही. सरळ उत्तर आहे आणि बरोबर आहे. मनुष्याला पूर्वजन्माची स्मृती नसते, आपल्याला माहिती आहे. आणि अर्जुन मनुष्य म्हणून होत आलेला होता, म्हणून त्याला पूर्वजन्माची स्मृती नव्हती. त्या मागच्या जन्मी काय होते त्याला माहित नाही, म्हणून तो म्हणतोय की मी आत्ताचा आहे, तुम्ही पण आत्ताचे. पण भगवंताचा जन्म हा मनुष्य जन्म नाही, मनुष्य रूपात त्यांनी प्रगट झालेत भगवंत. ही गोष्ट खरी आहे. पण ते भगवत स्वरूप आहेत, भगवंत आहेत प्रत्यक्ष, त्यामुळे त्यांचे अनेक जन्म त्यांना माहिती आहे. आणि त्याचेच खुलासा पुढे आणखीन भगवंत करतायत, तो सुद्धा आपल्या लक्षात घ्यायला हवा. 6वा श्लोक त्यातला, अजोपी सन्नव्यात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. ते म्हणतात इतरांचे जन्म आणि माझा जन्मात फरक आहे. म्हणजे कसं माझा दिव्य जन्म आहे, दिसायला दिसतं, मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेला आहे, गर्भवास झालेला आहे, त्यातनं जन्म झाला, हे आपल्या सगळ्यांना पण माहिती आहे, ती वस्तुस्थिती आहे. पण भगवंत म्हणतात की अजा, ज म्हणजे जन्म येणे, अज म्हणजे न जन्माला येणे, माझं अज स्वरूप आहे. नाही जन्मरहित आहे, पण जन्मरहित असल्यामुळे मृत्यू पण रहित आहे. म्हणजे जन्म मरणाच्या पलीकडची अशी परमेश्वराची स्थिती आहे. आणि अव्ययात्मा म्हणजे अविनाशी स्वरूप आहे, व्यय होणार नाही, काही झिजणार नाही. कुठली गोष्ट वापरली की तिचा व्यय होतो आणि कालांतराने ती नष्ट होते. पण परमात्मा स्वरूपे अव्यय आहे, कुठल्या प्रकारे झीज नाही, बदल नाही, काही नाही, म्हणून अविनाशी स्वरूप आहे. आणि सगळ्या प्राण्यांचा ईश्वर आहे. सगळ्या प्राण्यांची निर्मिती भगवंतानेच केलेली आहे. ते सगळ्या प्राण्यांचा ईश्वर आहे. म्हणजे मी अजन्म आहे, अजन्मा, अविनाशी आहे आणि सगळ्या प्राण्यांचा ईश्वर आहे. असं असून मी जन्म घेतोय हे लक्षात म्हणतोय. सांगते की मी जन्म कसा घेतो, प्रकृतीला माझ्या अधीन करून मी जन्म घेतो. आपल्या स्वतःच्या योगमायेने मी प्रकट होतो. सामान्य माणसं जी आहेत किंवा सगळे प्राणी जे आहेत ते प्रकृतीच्या अधीन राहून जन्म घेतात. प्रकृतीच्या अधीन म्हणजे काय की ते सगळे मागच्या जन्मीचे कर्म आहेत, कर्मफळ आहेत, संचित कर्म आहेत,
हे सगळ्या गोष्टीचा संस्कार आहे, ते सगळ्या गोष्टीचा अनुसरून जन्म घेणे म्हणजे प्रकृतीच्या अधीन राहून जन्म घेणे. पण भगवंत तसे नाही, त्यामुळे प्रकृतीला अधीन ठेवतो. प्रत्यय लक्षात घेतला पाहिजे. मनुष्य प्रकृतीच्या अधीन असतो आणि भगवंत प्रकृतीला अधीन करून घेऊन जन्माला येतं, असं ते या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे त्यांचा तो दिव्य जन्म आहे असं ते म्हणतायत. तेव्हा प्रकृती सामधिष्ठा आहे, प्रकृतीला अधीन करून घेऊन मी जन्माला येतो. आपल्याला पतंजलीने सांगितलं बघा, पूर्वेशामपि गुरु कालेन अनवच्छेद. कालातीत आहे सगळं ते. मनुष्य जन्म हा कालाधीन आहे, भगवंताचा जन्म कालातीत आहे. तेव्हा असा त्यांनी खुलासा केलाय. मला सगळं माहिती म्हणून मी तुला सांगितलं की फार पूर्वीच्या जन्मात असताना मी त्याला सांगितलेला योग आहे. हे पटायला काही अडचण नाही अर्जुनाला. पण भगवंत असे प्रकट केव्हा होतात? आता झाले बा, ते म्हणलेत असा मी प्रकट होतो म्हणून. पण ते केव्हा होता त्याचा खुलासा त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये केलेला आहे. ते आपण जे बघू आता. आज इथेच थांबू. हरि ओम.